गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. चला आपण गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करणार आहोत. चला आपण पारायणाला सुरुवात करूया. त्याला पारायणाचे पूर्ण 21 अध्याय आज वाचायचे आहेत. त्याने की पारायण पूर्ण होईल आपलं. स्वामी चरित्र पारायण घेत आहे मी. चला तर वाचूया. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवते नमः, श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येतीवरे नमः. अक्कलकोटी श्रीनिवास पूर्ण दत्तावतार ब्रहानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वादशतीत गगन समृद्ध तत्मयदी लक्ष्म एक नित्य विमल चलन सर्वादी साक्षीभूत भावादित त्रिगुणरहित नमामि. ओम रक्तान वक्तवर्ण कथा टोपीच मला दंडमक कुलधर कंठाया कर रक्षक त्रैगुण्य पालक विश्वनायक भक्त वत्सल्य कलियुगे. श्री स्वामी समर्थ धारणा वार्तक पाहि माम जय 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 श्री सविलास सागरा बाळ चक्र चालका विनाशा शेष शरणाचा अनंत वेशा अनामितता अनंता जय सकाळी विश्वाचा जनिता समुद्र कन्नी ज्याची कांता जो सर्व करिता आणि करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरसधर अगम्य लीला जयाची तया त्या महाविष्णूचा त्या मंगल सत्याने साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विधीपणे हो हे तिच्या वर्ध प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ कारव्याता येता होता ती भान सुता नमी येला जे अज्ञान समिरिता अज्ञानी छेद मासका जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तो तेवी आणि असती माता पितर श्रेष्ठीचे तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी ताचिया नमस्कार वारंवार साष्टांग ब्रहा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लिला श्री कुमार दत्तात्रेय ननियेला धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतप्तीचे कर्तव्य मंग घेतले अवतार प्रत्यक्ष जो श्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण व्रत धर्म कुळी कोणताही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मोरद पुरविले त्याची साष्टांग नमुयनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुलिया विख्याती महिमाजनी गावाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची निसेची ऐसे ऐकुनी या श्रुती संतोषली स्वामी मूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणिया व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथा पाहुनिया ज्ञातीही डोले भीतिमान तयाचे चरणी नमी येणे ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथरंभी तया नमित्त वरदहस्त कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी मज हृदयी येऊनी ग्रंथरंभी करावे आता करू नमन जे का श्रोते विचरण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सैद बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा श्रीचरणी असे हे असलंकवानी इकडे न पहावे स्वामीची ही लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ परेल समुद्राचा त्या महाध्यानेतुनी पाहे आपुले मुक्ताफळी घेऊन या काही घ्यावया मानसुज्ञानी अगमान काही न करावा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसत प्रथम अध्यय गोडा श्री अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयची करुणाघना जय जयाची अघरणा जय जयाची परमपावना दिन बंद जगद्गुरु प्राप्त काळी ओठून आधी करावे नामस्करण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्राप्त कर्मे आठवणी मंग बसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र चित्त मन घालावे सुददित्त ध्यान सुगंध वंदी चंदन लावणी सुवासिक कुसुमे अर्पावावे धूप दीप नैवेद्य फर तांबूल दक्षिण शुद्ध अर्पवावे नाना ख्याद नैवेद्य कारणे स्वामीची या पष्टोपचारे पूजन करावे सददित करुणे धूप दर्पित नैवेद्य अर्पण नमस्कार करवावा मंग करावे प्रार्थना जय जयची करणा परंपरा कैवल्य साधना ब्रहानंदा येतीवर्या जय जयची पुरुषोत्तमा
लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडेशा वेदांत जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारणारा अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू तू शंकर तू विष्णू आणि शंकर तूच विदिता तू इंद्र अष्टिधी पालाधी सामग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जगम आणि स्थिर तुझ व्यापिले सामग्र तुझ लागे आधी माध्यग्र कोठे नसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेषा वेदांताशी करत चाचरे वेदांशाशी करत चाचरे शास्त्राची नावरे विष्णू शंकर एकसरे कुंडित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्तमुखी निश्चिती निशला ख्याती वर्णिता दृष्ट ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपाद्वारे दिनानाथा दासाकडे पाहावे आता येतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्रासे या मीना अक्षय देई सदैव तापदैन्य सर्व जावो विनिरसोन इहलोगी सौख्य वेधून देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर त्याचे पावावे या कैलस्थिर व्रथास्थ तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्राप्ती भुली नाना न बोधत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मन सुख साधन अज्ञान तमीर निरसोन हृदयी प्रगटोपे शांती मनी सदा बसो व्रत अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी हो हा सुगम दुर्लभ जो भवपंत व्यापियेला व्यवहारी वर्तता न पडो प्राप्ती चित्ता अंगी न यावी असता सर्वे विषयी सर्वदा अंतरप्रशाचे पोषण न्याय मार्गालंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी सर्वथा असून या संसारात प्राचीन तव नामाप्रत प्रपंचन आणि प्रेमेश्वर तेने समुग्र मजला घे ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषली तत्वता वरदहस्त देवी देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन हृदय समयज्ञ होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा पष्टोपचारी मंत्र प्रतिने जपावा अहोरात्र तेने समर्थासी पाहिजे प्रसंगी मनापासून मनापूजन करिता तेने प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती केली मंदमती परी असता शुद्ध चित्ती ऐसी भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त निरुणे लोकात जय जी धार्मिकताची संत व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संमत सदा ऐकतो भाविक भक्त चतुराध्याय गोढा श्री तुष्भवसु श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्राचा चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनिया माझे मुख समित वदले श्री स्वामी राज. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ पूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा. अवतार आता येणे मना माझे त्या जडदेह त्यागुनी तत्वता गेले. स्वप्नस्थानी येथे राज सेकेस 1800 पूर्ण सत्वर ते बहुत ध्यान. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणीय एकाग्र निमित्त झाले निजरूपी. पष्टचक्राते भेदून भ्रा संबंध छेदून आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधून.
तो तेथवा जवळ जवळ होते सेवे करी, त्याचा सुख झाले अंतरी, श्लोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाये, अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुण अग्रदस्त, तो ग्रंथात वर्णियेला, ग्रंथ वाढले समुद्रासी, आसो स्वामीचा आनंदात, दिला जगा सामग्र दावी येला, उदरिले जडमुळाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालसे ग्रामा माझा आणि जन्म माझा झालेसे, तेथेच बाळपण गेले, आता कोल्हापुरीचे येणे केले, उपशिक्षण पद मिळाले, विद्यालयी संप्राप्त, वाणी मारवाडी क्षेत्र, नाम तयाचे शंकर सेठ, त्याचे स्नेह झाला निकट, आश्रयास असते त्याने श्राव माझे, त्यासी स्वामी चरणी भक्ती भावाचे, पूजन करीती दिदसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रावणी, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणगान गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, मतीचे अल्पमती, प्रथमाध्ययी मंगलचरणी, कार्यसिद्धीसी देवस्थान, आधार स्वामी चरित्र्यास, कोण देई कथन केलेसे, गुरुचरित्र कर्धाळी वनातून आले, स्वामी चरित्र प्रगटले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथेन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथे महिमा सकल, तेथे महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चयी, स्वामीचा करवया छळ, आले 2 संन्यासी फळ, तेथे व्रत सकल, चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बरुदासी, त्यांनी न्यायाला स्वामीसी पाठविले कारभार्यासी, पंचव्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयास ते व्रत समग्र 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यासी स्वामी चरणावरती भक्ती जडली, कोणे प्रहारी, ते 7व्यात सांगितले, शंकरराव नामे एक, ग्रस्त होता सामग्री, ग्रंथ त्यांनी केले, दुःख समुख 8व्यात, ते कथा खर्चिले, द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णिले समस्त, 9व्यात केलेसे, चितंबर दक्षितासे व्रत वर्णिले दशम्यात, ते एकता पुनीत, श्रोते तयासी 11व्यात आणि 12व्यात, तैसेचा अध्याय 13वा, बाळाप्पा इतिहास 12वा, तया माझी निरुपली भक्ती मार्गी निरूपण, संकल्प केले वर्णन तो 14 अध्याय, पूर्ण साधारक भाविक, बसाप्पा तेली सद्गुरु भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा बहुत गोड, 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे उमग्र, गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16 आणि 17वा निश्चिती, 18व्यात व्रत तयाचे, वासुदेव फडक्यासी गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले, 19व्यात सरांस्वरूपे सत्यपे, एक गृहस्थ निरंतर, त्यासे आले भाग्यपूर्ण, तैसे केले वर्णन, 20व्यात पूर्ण केले स्वामी चरित्र, 20व्यात निर्धार, स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले, ग्रंथयुक्त करवी तर निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र, शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वैद्य त्रयोदशीस्त, पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझे माता, पार्वती माझी पवित्रता, वंदनीय त्या भयस्ता, ग्रंथ समाप्त केलेचे स्वामी चरित्र, स्वामींनी दिलेला हा वर, जो भावे वाचिला हे चरित्र, त्याचे अनुष्ठरोग, अपार संपत्ती प्राप्त होये, त्याचा भाडो विमाल करती मुखी वसो सरस्वती, भवसागर, तरुणती मोक्षपद, मिळो त्याच्या अंगी सर्वदा विनय बसो, व्रतभिमान नसो, सर्व विद्यासागर, गावाचे भक्त श्रेष्ठ लागून, ज्याचा करणे ग्रंथ रचित, जिल्हा प्रसिद्ध अनिला, त्याची रक्षावे दयाळा, कृपाधना समर्था, स्वामी चरित्र सुंदर अध्याय,
सुंदर अध्याय त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घेऊनी चरणी ठेविला भाण सददित त्याची प्रतिपाळ करावया बाळ आपुले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत परिसोत्त भाविक भक्त 21वा अध्याय पुढा श्री स्वामी राजा नमस्तु शुभ भवस्तु येथे श्री स्वामी चरित्र सारामृत. चला आपण 21 अध्याय पूर्ण केलेले आहेत. तर आपण आता एक माळ जप करून घेऊ. 11 माळ करायचे असते पण एकच माळ करते बरं का मी, टाइम थोडासा जास्त झाल्यामुळं. आणि पूर्ण अध्याय घेतले नाहीत का तर की मला खूप मोठा ब्लॉक होत होता. पूर्ण अध्याय घेतले असते 21 तर मी 3च अध्याय घेतलेले आहेत. तुम्ही नक्की बघा आणि आवडले तर कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमा निमित्त स्वामी चरित्र वाचलं होतं कारण आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी गुरुचरित्र वाचलं होतं मी. तुम्हाला जर नक्कीच वाचायचं असेल तर हे करा. आणि पूर्ण गुरुचरित्र मोबाईलमध्ये घेता येत नाही म्हणून मी पहिला आणि 7वा, पहिला 14वा आणि 21वा हे 3च अध्याय घेतलेले आहेत. पूर्ण अध्याय जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की दुसरा ब्लॉग बनवेल. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना.